तर आजचा आपला हा बेत होणार होता पालक पनीरचा। तर चला मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला आपण बघूया लागणारे साहित्य। यासाठी मी तर मस्तपैकी पनीरचे छोटे छोटे काप करून घेतले आणि पालकला एक शिटी होण्यासाठी कुकरमध्ये टाकून टाकले। आता पालक जसं आपण काढलोत ना त्याला थंडगार पाण्यामध्ये टाकून टाकायचं आणि मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर मी इथं एकदम शालो फ्राय म्हणजे कसं तेलात टाकायचं आणि लगेच काढून घ्यायचं। त्यानंतर इथं मी कांद्याचं आणि 2 मिरच्या टाकून इथं पेस्ट बनवलो। अद्रक टाकायची विसरली होते त्यामुळे नंतर अद्रक टाकून त्याचं पेस्ट काढून घेतलं। त्यानंतर मग मी इथं पालकचं मस्तपैकी पेस्ट काढून घेतलं। इथं पाण्यातून काढून मग पालक आपल्याला यात टाकायची आहे। त्याच तेलामध्ये मी इथं थोडेसे जिरे टाकले। नंतर आपलं जे कांद्याचं आलं लसणाचं अजून मिरचीचं पेस्ट होतं ते टाकून घ्यायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं खरपूस होजेपर्यंत। त्यानंतर मी यामध्ये हळद टाकले आणि मस्तपैकी याला मस्त हळदीचा कलर येऊ द्यायचा। यानंतर आपल्याला यामध्ये हवी तेवढी लाल तिखट वापरायची चवीनुसार आणि मीठ टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। यानंतर मी थोडं इथं धने पावडर टाकून घेतलं। मस्तपैकी याच्यात पाणी टाकायचं जेणेकरून आपली खालची फोडणी करपणार नाही। माझी इथं थोडी करपली होती त्यामुळे मी लगेच पाणी टाकलं। आता तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यात जे आपण पालकचं पेस्ट केलं होतं ते टाकून घ्यायचं पूर्णपणे आणि यानंतर मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता मी यामध्ये त्या मिक्सरमध्ये पाणी टाकून घेतलं आणि मस्तपैकी ते पाणी यामध्ये टाकून घेतलं। मस्तपैकी याचा कलर येऊ द्यायचा हिरवा, तोपर्यंत हे सगळं मिश्रण मिक्स होणार नाही। याला लगातार हलवतच राहायचं आणि पाणी पण टाकून घेतलं मी यात थोडंसं। यानंतर जर तुम्हाला हवं तर यात पाणी टाकू शकता, नाहीतर अशीच भाजी पण खूप चविष्ट लागते। तर तुम्ही बघू शकता आणि हे सगळं झाल्याच्या नंतर याला एक उकळी आणायची आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यात पनीर टाकायचं, कारण जर पहिलं टाकलं ना तर पूर्ण गिजगोळा होऊन जातील म्हणजे एकाधिक होऊन जातील। त्यामुळे मस्त ज्या टाईमला खायचं त्याच्या पूर्वी 5-10 मिनिटाचं टाकून टाकायचं पनीर। तर आपली भाजी तर मस्तपैकी तयार झालेली आहे। खूप जण काय करतात टमाटरचं पेस्ट टाकतात, इथं मी टमाटरचं पेस्ट आतापर्यंत कधी वापरलं नाही, मी टमाटे टाकतही नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन हा तर सबस्क्राईब करा। थँक्यू।